पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असं त्यांनी म्हटलंय। फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेतील ही संपूर्ण घटना आहे। शेतकऱ्यांच्या म्हशींची पाहणी करण्यासाठी गेले असता हा सगळा प्रकार घडलेला आहे। सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यांवर गोरक्षक धावून आल्याचं देखील दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। काही गोरक्षकांनी हल्ला केल्याचा हा दावा देखील केला जातोय। फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेमध्ये घटना घडली, तर शेतकऱ्यांच्या म्हशींची पाहणी करण्यासाठी ते गेले असता हा सगळा प्रकार घडलेला आहे। शेतकऱ्यांवर गोरक्षक धावून आल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यानंतर बाचाबाची देखील झालेली आहे, धक्काबुक्की देखील झालेली आहे। काही या गोरक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तर पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आलाय। फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे। तर त्यानंतर जी बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली त्या संदर्भातला हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जात आहेत या राड्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? शुभम, खरं तर काही वेळापूर्वीची सगळी घटना आहे पुण्यातील हडपसर जवळच्या तुकाई दर्शन या ठिकाणी ही जी आहे ती गोशाळा आहे। काही दिवसापूर्वी पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरती काही म्हशी ज्या आहेत त्या गोरक्षकांनी ताब्यात घेऊन याच गोशाळेमध्ये ठेवल्या होत्या आणि या सगळ्या म्हशी सुरक्षित आहेत किंवा त्या ठिकाणी आहेत का नाही ही सगळी पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत हे जे आमदार आहेत हे शिवमोगड पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर हा सगळा राडा आहे जो तो झालेला आहे। या ठिकाणी मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काही गुंड प्रवृत्तीचे जे गोरक्षक आहेत सदाभाऊ खोत यांच्यावरती अटॅक करण्याचा हा सगळा प्रकार आपल्याला समोर येत आहे। तर या सगळ्यानंतर आता आमदार सदाभाऊ खोत हे सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेले आहेत आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलनाला ते बसणार असल्याचं सांगितलं जात आहे। अगदी चंद्रशेखर, ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? या संदर्भातली माहिती काय? खरं तर ज्यांनी हा सगळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते हल्लेखोर अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाहीत किंवा त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते। ते पोलीस जे आहेत ते सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे होते, परंतु ही जी घटना ज्या ठिकाणी घडली ती फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हा सगळा प्रकार आहे। काही गोरक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बाजूला सारलेला आहे, परंतु हा सगळा कायदेशीर जो विषय येतो तो फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या संदर्भात येतो आणि हा सगळा हल्ला जर आपण पाहिला तर यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यावरती हा सगळा जीवेघेणा हल्ला होता। शुभ चंद्रशेखर, साधारणतः हे किती तरुण होते? कारण दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय पोलीस त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करतायत आणि नंतर ते पोलिसांसोबत देखील हुज्जत घालताना दिसतायत आणि धक्काबुक्की देखील या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। तर ते सगळे गोरक्षक स्वतःला म्हणून घेणारे आक्रमक सगळे तरुण आहेत। सदाभाऊ खोत हे आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून ज्या शेतकऱ्यांच्या म्हशी आहेत, गायी आहेत, बैल आहेत यांना काही गोरक्षक त्या ठिकाणी अडवणूक करतात। त्यांच्या ड्रायव्हर जे आहेत, वाहतूक होती ज्या जनावरांची, ज्या गायी म्हशींची, त्यांच्यावरती अटॅक करतात। या सगळ्या विषयामध्ये सदाभाऊ खोत हे काम करत आहेत। काही दिवसापूर्वीची घटना आहे की सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही शेतकऱ्यांच्या म्हशी याच गोरक्षकांनी ताब्यात घेऊन या गोशाळेमध्ये ठेवल्या होत्या आणि या सगळ्या म्हशींची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर ते आक्रमक झालेले 10 ते 12 हे जे गोरक्षक आहेत, या स्वतःला गोरक्षक म्हणणारे हे सगळे जे तरुण आहेत त्यांनी हा अटॅकचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरती अशा स्वरूपाचा जो हल्ला आहे तो आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी चंद्रशेखर, या घटनेचा निषेध म्हणून सदाभाऊ खोत आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आंदोलन देखील करणारे, त्या आंदोलनाच्या संदर्भातले नेमके अपडेट काय? खरं तर सदाभाऊ खोत आमदार जे आहेत आता सिंहगड रस्ता जो पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत। त्या ठिकाणी ते स्वतः आंदोलनाला बसून आंदोलन करणार, त्या सगळ्याचा
निषेध म्हणून आंदोलन करणार आहेत. एकंदरीत आपण पाहिलं की आमदारावरती अशा पद्धतीनं गोरक्षक जर हल्ला करायला लागले तर खूपच दुर्दैव म्हणावं लागेल. कारण घटनाक्रम आपण जर पाहिला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या परळ जिल्ह्यातील हे सगळे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या म्हशी जप्त केल्या, या सगळ्याची पाहणी करण्यासाठी हे आमदार जे आहेत सदाभाऊ खोत गेले होते आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार झाला. शुभम. चंद्रशेखर, या सगळ्या संदर्भात हा प्रकार घडल्यानंतर सदाभाऊ खोत यांच्यासोबत तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केले का? त्यांच्याशी संवाद झाला का? त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? खरं तर सदाभाऊ खोत ज्यावेळेस लोकशाहीशी बोलत होते त्यांनी लोकशाहीच्या समोर आपली भावना अत्यंत दुःखद रीतीने व्यक्त केलेली आहेत. अशा पद्धतीने एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरती गोरक्षक हल्ला करतात, जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. खरं तर या सगळ्यामध्ये हे सगळे गोरक्षक नव्हते, हे कोणतरी वेगळेच लोक होते, गुंड प्रवृत्तीचे सगळे लोक होते असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. आता आपण खरं तर सदाभाऊ खोत यांच्याशी काही वेळानंतर त्यांच्याशी भेट घेणार आहोत. कारण मी सुद्धा या सगळ्याच्या संदर्भात सदाभाऊ खोत यांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फोन त्यांचा सध्या आपल्याला संपर्क होत नाही. शुभ. ठीक आहे चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या संपूर्ण घडलेल्या प्रकारासंदर्भात पोहोचवलेले आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.